नाशिक शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे. अंबड MIDCच्या एक्सलो पॉइंट येथे खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार निलेश कोतकर यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने नाशिक महापालिका मुख्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. आंदोलनाची सुरुवात खड्ड्यांमुळे प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली आहे. त्यानंतर आंदोलकांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्याची तातडीने दुरुस्ती, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देण्याची मागणी केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या विकास कामांमुळे शहरातील अनेक रस्ते खोदले गेले असून त्यांची वेळेत दुरुस्ती न झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आता पाहूया आंदोलनादरम्यान नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कोणती भूमिका मांडली आहे. म्हणजे आज ह्या घटनेवरती आम्ही जो मोर्चा काढलाय आणि जो प्रशासन त्यांना कोणाला 10 लाख रुपये फॅमिलीला देत आहे किंवा मग 6 देत आहे, 7 लाख देत आहे. दुर्दैवाने आज त्यांच्या घरी अशी घटना झालेली, पैशाने भरून निघेल का ह्या एवढे दुर्घटना झालेली वाईट. आणि हे जर आपल्या घरात कोणाला झालं तर पैसे घेऊन आपली माणसं परत येतील का? आधी तर हे निर्णय चुकीचे. या कामावरती आधी नियोजन असतं तर ह्या घटना घडल्या नसतात. कारण कुंभ हा 2026-2027 मध्ये येणार आहे. 12 वर्षानंतर नाशिकला कुंभ येतो हे प्रशासनाला किंवा पक्ष प्रस्थापित पक्षाला माहित नव्हतं का? ही अशी वेळेवरती कामं काढून नाशिककरांच्या आज मृत्युमुखी तर होताच आहे. अजून पुढचंही नियोजन काय यांचं काहीच माहिती नाही. आम्ही वारंवार जातो, पुढे काय होणार आहे, आता झालेल्या जी दुरावस्था आहे नाशिकची त्यावरती लवकर त्वरित निर्णय घ्या. आम्ही आयुक्त मॅडमलाही वारंवार भेटतो, महापौर मॅडमलाही भेटतो, पण कुठलेही उत्तर त्यांच्याकडनं भेटत नाही. आज जसं आम्ही नाशिककर मोर्चा काढते, उद्या असं होणार आहे आता की पूर्ण नाशिकच उतरेल एक दिवस रस्त्यावरती. त्यावेळेला प्रशासन काय उत्तर देणार आहे? त्याआधी त्यांनी या कामांचं नियोजन करावं आणि नाशिककरांना एक सुरक्षेची त्यांनी हमी द्यावी. कारण नाशिककर आज कुंभ येण्याआधी जी गोष्ट फेस करताय, त्यानंतर कुंभ झाल्यानंतरही याही पेक्षा नाशिककरांचे हाल मला असं वाटतंय जास्त होतील.